नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक ब्रँच कम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन युनिट नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम आणि आजचं लेक्चर नंबर 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण टॉपिक सुरू केला होता डेसिमल नंबर टू ऑक्टल नंबर. तर 3 प्रॉब्लेम झाले होते, तर त्याच्या समोर आता आपण कंटिन्यू करूया डेसिमल टू ऑक्टलचा प्रॉब्लेम नंबर 4. पॉइंट वाले काही प्रॉब्लेम घेऊ. कॅल्सीचा यूज लागणार आहे, तर तुम्ही कॅल्सी सोबत ठेवा. युनिट नंबर फर्स्ट आणि लेक्चर नंबर 4. प्रॉब्लेम पण 4च आहे. कन्वर्ट 658.825 डेसिमल नंबर आहे. याचा आपल्याला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कशात कन्वर्ट करायचा आहे? ऑक्टल मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम सोडवायचा कसं? एकदम सोपी आहे. डेसिमलचा ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं. कशात करायचं आहे? डेसिमल टू ऑक्टल. तर प्रॉब्लेम काय करायचं बघा. तर पॉइंटच्या आधी जो नंबर आहे तो इथे लिहून टाकायचा. 658 लिहिला. कोणाला काही डाऊट? काहीच डाऊट नाही. पॉइंटच्या आधीचा नंबर लिहिला. आता कशात कन्वर्ट करायचं आहे? डेसिमलचं ऑक्टल मध्ये. मग आता डेसिमलचं जर ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डिवाइडिंग बाय कशाने करसाल? 8 न. डिवाइडिंग बाय 8. आता काय करसाल तुम्ही? सिंपल 658 ला 8 न डिवाइड करा. 658 ला डिवाइडिंग बाय 8 करा. आता 658 ला जर 8 न डिवाइड केलं तर 82 पॉइंट समथिंग आलं. तर इथे लिहा 82. किती लिहा? 82. मग आता काय करसाल? इथं कसं येणार आता बघा. या 82 आणि या 8 चा मल्टिप्लाय करा. 82 मल्टिप्लाय बाय 8 किती आलं? 656. याचा आणि याचा मल्टिप्लाय. आणि इथे किती आहे? 658 मायनस करा. किती राहिले? 2. इथे लिहिले 2. एक वेळा पुन्हा काय केलं आपण? सिंपल 658 ला 8 न डिवाइड केलं. 658 ला किती डिवाइड केलं? 8 न डिवाइड केलं. तर मग किती कॅल्क्युलेटर मध्ये करसाल तुम्ही? 658 डिवाइडेड बाय 8. एवढा टाइम तर नाही आपल्यापाशी, कारण डायरेक्ट डिवाइड करणं टाइमची कमतरता असल्यामुळे कॅल्सीचा यूज करावा लागेल. मग 658 ला 8 न डिवाइड केलं. 82 पॉइंट समथिंग 82 घेतला. नंतर या 82 ने या 8 सोबत मल्टिप्लाय केलं. 656 आलं. किती होता वर? 658 मधून 656 गेले 2. इथं लिहिला 2. डबल आता या 82 ला 8 न डिवाइड करा. 82 ला सुद्धा 8 न डिवाइड करा. 82 डिवाइडेड बाय 8 10 पॉइंट समथिंग. तर इथं लिहिला 10. इथं काय लिहिला? 10. मग या आता याचा मल्टिप्लाय करा. 8 इंटू 10 80. 82 मधून 10 गेले, 80 गेले, 2 राहिले. इथं पण 2 आला. काय केलं? 82 ला 8 ने डिवाइड केलं. 10 पॉइंट समथिंग. मग 8 इंटू 10 80. 82 मधून 80 गेले, 2 राहिले. डबल या 10 ला 8 ने डिवाइड करा. इथं 1 इन. 1 पॉइंट समथिंग इन. 10 डिवाइडेड बाय 8 केलं तर 1 पॉइंट समथिंग 1. मग इथं मल्टिप्लाय करा. 8 इंटू 1 8. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. आणि हा जो 1 आहे हा कॅरी फॉरवर्ड जसाच्या तसा. एकदम सोपी झालं. काय केलं एक वेळा पुन्हा बघा. 658 याला 8 न डिवाइड केलं आपण. किती डिवाइड केलं? 8 न. 658 डिवाइडेड बाय 8. मग 82 पॉइंट समथिंग आलं. इथे घेतला 82.
पॉईंट समथिंग वाला ते सोडून द्यायचं. नंतर 82 इंटू 8 केला आपण, 856 आलं, नाही 656. आणि मग 858 मधून 658 मधून 656 मायनस केले तर राहिले 2. मग डबल या 82 ला 8 ने डिवाइड केलं, 82 ला जर 8 ने डिवाइड केलं तर 10 पॉईंट समथिंग आलं, इथं घेतला 10. डबल या 10 आणि 8 चा मल्टिप्लाय केला, 10 इंटू 8 80, 82 टू 82 मधून 80 गेले 2 राहिले. डबल या 10 ला 8 ने डिवाइड केलं, इथं आलं 1 पॉईंट समथिंग. मग मल्टिप्लाय 1 इंटू 8 8, 10 मधून 8 गेले 2 राहिले. आता काही डिवाइड होत नाही, कॅरी फॉरवर्ड जसाच्या तसं. याला म्हणतात MSD मोस्ट सिग्निफिकंट डिजिट किंवा MSB मोस्ट सिग्निफिकंट बिट असे म्हटलं तर चालेल. आणि हे म्हणतात LSD लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. आता पॉइंटच्या तिकडलं, पॉइंटच्या आधीचा नंबर घेऊन घ्या 0.825. आता याला मल्टिप्लाय कशाने करसाल तुम्ही, याला मल्टिप्लाय करसाल तुम्ही 8 न. कशाने मल्टिप्लाय करा, 8 न करा मल्टिप्लाय. 0.825 मल्टिप्लाय 8, 6.6 आला. आन्सर किती आला, 6.6. पॉइंटच्या आधीचा जो डिजिट आहे तो इथं लिहा 6, आणि पॉइंटच्या नंतर आता हा 6 जर इकडे लिहिला तर पॉइंटच्या नंतर किती आला, 0.6. डबल इथे 8 ने मल्टिप्लाय करा. 0.6 इंटू 8 4.8. पॉइंटच्या आधी काय आला 4, तो इथं लिहिला, आणि पॉइंट किती, पॉइंटच्या नंतर काय 8 आहे तर 0.8. डबल 8 ने मल्टिप्लाय. 0.8 इंटू 8 किती आलं, 6.4. पॉइंटच्या आधी काय आला 6, आणि नंतर किती आला 0.4 मल्टिप्लाय 8. 0.4 इंटू 8 3.2. पॉइंटच्या आधी 3, नंतर 0.2 इंटू 8. आता 0.2 इंटू 8 1.6. पॉइंटच्या आधी किती घेतला 1. ओके, एवढे सफिशियंट, एवढे काय आहेत सफिशियंट. तर आता फायनल आता बघा, हे असते MSD, इथं असते LSD. MSD टू LSD. आपलं आन्सर आलं 1,222.64631. दिस इज द ऑक्टल नंबर. दिस इज द ऑक्टल नंबर. एक वेळा मी पुन्हा सांगतो, किंवा इतकाही ठेवला असता तरी चालला असता, कारण की इथं रिपीट झाला ना, तर इथंही हे की नाही, हा रिपीट जिथं येतं होते तिथपर्यंत लिहित असतो आपण. ओके, इतकाही ठेवला असता तरी चालला असता. हा 6 इथं आला तर हा नंबर जिथपर्यंत रिपीट आहे तिथपर्यंत लिहायचं, आणि इतकंही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. एक वेळा पुन्हा बघा काय केलं आपण, पहिली एक वेळा सांगतो नंतर हे. पॉइंटच्या आधी काय होता 625, इथे घेतला 0.625. कितीने मल्टिप्लाय केलं 8 न, म्हणजे किती आलं 6.6. पॉइंटच्या आधी 6 आणि पॉइंटच्या नंतर 0.6. 0.6 इंटू 8 4.8. पॉइंटच्या आधीचा नंबर 4, पॉइंटच्या नंतर 0.8 इंटू 8, मग किती आलं 6.4. पॉइंटच्या आधी 6, पॉइंटच्या नंतर 0.4. तेव्हा 0.4 इंटू 8 3.2. पॉइंटच्या आधी 3, पॉइंटच्या नंतर 0.2. 0.2 इंटू 8 1.6, म्हणजे की पॉइंटच्या आधी 1. ओके, असे किती नंबर काढले तर चालतात, काही प्रॉब्लेम नाही. तर हे झालं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व. एक वेळा पुन्हा बघा, कन्वर्ट 658.825 डेसिमल नंबर आहे, याचा ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कशात कन्वर्ट करायचा आहे, ऑक्टल मध्ये. काय घेतलं 658 घेतला, 658 ला 8 ने डिवाइड केलं. कितीने डिवाइड केलं 8 न. तर मग आता 658 ला 8 ने डिवाइड केलं तर 82 आलं, खाली लिहिलं 82.
मग या 82 चा आणि या 8 चा केला मल्टिप्लाय, मग तो आला 656. मग याच्यातून तो मायनस केला, 658 मधून 656 गेले, किती राहिले 2. ठीक आहे, डबल 82 ला 8 न डिवाइड केलं, 10 पॉइंट समथिंग, मग इथे घेतला 10. मग या 10 आणि 8 चा मल्टिप्लाय केला, 10 इंटू 8 80, मग 82 मधून 80 गेले, 2 राहिले. डबल या 10 ला 8 न डिवाइड केलं, 10 ला 8 न डिवाइड, मग इथं आलं 1 पॉइंट समथिंग, मग इथं घेतला 1, मग 1 इंटू 8 8, मग 10 मधून 8 गेले, 2 राहिले, आणि हा 1 जसाच्या तसा. MSD टू LSD. मग इकडे काय बघा 0.825 आहे, इथे घेतला 0.825 इंटू 8 ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 6.6 पॉईंटच्या आधी काय होता 6, पॉईंटच्या नंतर 0.6 इंटू 8 4.8. मग आता आहे की नाही 0.6 इंटू 8 4.8, पॉईंटच्या आधीचा नंबर 4 आणि पॉईंटच्या नंतरचा 0.8, 0.8 इंटू 8 6.4, पॉईंटच्या आधी 6, पॉईंटच्या नंतर 0.4, 0.4 इंटू 8 3.2, पॉईंटच्या इकडला नंबर इथं आणि हा इकडला 0.2 इथं, 0.2 इंटू 8 1.6, पॉईंटच्या आधी 1. LSD टू MSD. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. कुणाला जर काही अडचण असेल तर मला मेसेज करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आपण 5वा. प्रॉब्लेम नंबर 5. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 5. कन्वर्ट 146.25 decimal number to octal number. 146.25 decimal number to octal number. आता हे प्रॉब्लेम सोडवायचा कसा. तर सर्वात आधी 146 हा इथे घेतला, 146 इथं कशाने डिवाइड करायचा आता आपल्याला ऑक्टल, इथे 8, मग 146 डिवाइडेड बाय 8, 146 डिवाइडेड बाय 8 किती आलं 18 पॉइंट समथिंग, इथे घेतलं 18. डबल या 18 या 8 सोबत मल्टिप्लाय करा, 18 इंटू 8 144, किती आलं 144, याचा याचा मल्टिप्लाय किती येते 144. मग 146 मधून 144 मायनस करा, किती राहिले 2, इथं आली 2. डबल या 18 ला 8 न डिवाइड करा, 18 ला 8 न डिवाइड, 18 डिवाइडेड बाय 8 2.25, म्हणजे इथे लिहिसाल तुम्ही 2. आता डबल याचा मल्टिप्लाय 8 इंटू 2 16, 18 मधून 16 मायनस, याचा याचा मल्टिप्लाय 8 दोन्ही 16 18 2, इथे लिहिला 2 आणि हा 2 जसाच्या तसा, हा 2 जसाच्या तसा. काय केलं 146 ला आपण 8 न डिवाइड केलं, किती डिवाइड केलं 8 न. आता 146 ला जर 8 न डिवाइड केलं तिथं आलं 18, मग या 18 आणि या 8 चा मल्टिप्लाय केला तो आला 144, मग 146 मधून 144 गेले 2 राहिले, इथं लिहिले. मग डबल या 18 ला 8 न डिवाइड केलं 2 पॉइंट समथिंग आलं, 2 घेतला, मग डबल याचा मल्टिप्लाय 2 इंटू 8 16, 18 मधून 16 गेले 2 आणि हा 2 जसाच्या तसा.
त्यानंतर इथे घेतला आपण 0.25, याला 8 ने मल्टिप्लाय केलं. 0.25 मल्टिप्लाय 8 म्हणजे किती आलं 2.0. पहिल्याच याच्यात डायरेक्ट पॉईंटच्या आधी काय आला 2. मग इथं काय आला पॉईंटच्या नंतर काय 0. 0 इंटू 8 0. हा 0 जसाच्या तसा इथं डायरेक्ट आला ना म्हणून. म्हणजे मग आता आपला नंबर काय झाला MSD LSD 222.20. This is the octal number. दिस इज द ऑक्टल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, आणि शेअर करा. ज्यांची ब्रँच कम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. AI ML AI त्यांच्यासाठी पण डिजिटल टेक्निक आहेच. एकदम सोपं प्रॉब्लेम होता. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सोडवायला देतो, पाय येते काय आलं तर ठीक नाही, मी सॉल्व्ह करून देणार. ओके, प्रॉब्लेम नंबर 6. कन्वर्ट 246.6875 डेसिमल नंबर ऑक्टल मध्ये. हे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून आलं स्क्रीनवर. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मला सांगा काय येते याचा आन्सर. सॉल्व्ह करून देणारच आम्ही, पण येत असेल तर ट्राय करा. इझी आहे टॉपिक, जास्त काही कठीण नाही आहे. फटाफट फटाफट आन्सर काढा. $366.540
बरोबर आहे. 366.540 हे आन्सर बरोबर आहे. व्हेरी गुड. आता ज्या विद्यार्थ्यांना हे आन्सर आलं नाहीये त्यांच्यासाठी तर आता काय करसाल, सर्वात पहिले पॉईंटच्या आधी किती आहे, 246 आहे, हा घेऊन घेऊ 246. याला 8 ने डिवाइड करून टाकू. 246 डिवाइडेड बाय 8. 246 डिवाइडेड बाय 8. इथं आलं 30. पॉईंट मध्ये काही लिहायचं नाही, फक्त पॉईंटच्या आधीचा डिजिट लिहायचा 30. मग 30 इंटू 8 लिहिलं 240. याचा याचा मल्टिप्लाय, याचा याचा मल्टिप्लाय 240. इथं 246 आहे आणि इथं 240 मायनस केले किती राहिले 6. इथं आलं 6. इथे किती आलं 6. त्यानंतर कसं केलं एक वेळा डबल सांगतो. 246 ला 8 ने डिवाइड केलं. 246 ला 8 न डिवाइड केलं. मग आलं 30 पॉइंट समथिंग. इथं लिहिलं 30. मग या 30चा आणि 8चा मल्टिप्लाय केला तो आला 240. इथं आहे 246 मधून 240 गेले 6 राहिले. इथं घेतले 6. डबल या 30 ला 8 न डिवाइड करा. 30 डिवाइडेड बाय 8. 3 पॉइंट समथिंग. इथं लिहिला 3. मग याचा मल्टिप्लाय करा. 8 इंटू 3 8 त्रिक 24 24. 30 मधून 24 मायनस करा, आले 6. आता डिवाइड होत नाही, हा 3 जसाच्या तसा. हा 3 जसाच्या तसा. काय केलं आपण, 246 ला 8 न डिवाइड केलं. किती डिवाइड केलं 8. आता 246 ला जर 8 न डिवाइड केलं तर 30 पॉइंट समथिंग आलं. इथं घेतला 30. इथं मल्टिप्लाय केलं 30 इंटू 8 240. 246 मधून 240 गेले 6. इथे घेतला 6. डबल 30 ला 8 ने डिवाइड केलं तर 3 पॉइंट समथिंग आलं. इथे घेतला 3. मग याचा मल्टिप्लाय 8 इंटू 3 24. 30 मधून 24 गेले 6 आणि हा 3 जसाच्या तसा. हे आहे MSD LSD. आता घेऊ पॉइंटचं. पॉइंट काय आहे 0.6875. 0.6875. याचा मल्टिप्लाय करा 8 न. 0.6875 इंटू 8. इथं आलं 5.5. पॉइंटच्या आधीचा डिजिट 5. पॉइंटच्या नंतर 0.5. डबल मल्टिप्लाय 8 न. 0.5 इंटू 8 4. 4.0. पॉइंटच्या आधीचा 4. पॉइंटच्या नंतर काय आलं 0. 0 इंटू 8 0. म्हणजे इथं आला 0. हे असं घेऊ, सॉरी असं MSD LSD. म्हणजे नंबर काय आला, नंबर आला 366.540. दिस इज द ऑक्टल नंबर. दिस इज द ऑक्टल नंबर 366.540. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वात आधी आपण डेसिमल टू बायनरी नंबर शिकलो कन्वर्शन. मग सेकंड शिकलो डेसिमल टू ऑक्टल नंबर. आता आपण मागणार आहोत डेसिमल टू हेक्साडेसिमल नंबर. एक 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 चालू आहे आपलं डेसिमल टू हेक्साडेसिमल नंबरचं कन्वर्शन. ओके, तर हे तुम्ही करा नोट डाऊन. हे असं पेपरमध्ये विचारतातच, कोणतं येऊ शकते असं काही सांगता नाही. ओके, डेसिमल टू हेक्साडेसिमल हे तुम्ही नोट डाऊन केलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. आता घेऊ नेक्स्ट डेसिमल टू हेक्सा
डेसिमल नंबर कन्वर्शन. डेसिमल टू हेक्साडेसिमल नंबर कन्वर्शन. डेसिमलचा कन्वर्ट आपण कशात करू आलो होता, हेक्साडेसिमल. आणि तुम्हाला माहित आहे हेक्साडेसिमल नंबर मध्ये किती नंबर असतात, 0 to 9 पर्यंत. आणि हेक्साडेसिमल मध्ये डेसिमलचे नंबर आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9. हे आहे डेसिमल. आणि हेक्साडेसिमल हेक्साडेसिमल मध्ये हे तर आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 ले ए म्हणतात, 11 ले बी, 12 ले सी, 13 ले डी, 14 ले ई, 15 ले एफ. एक मिनिट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. दिस इज द हेक्साडेसिमल आणि दिस इज द डेसिमल. ओके, हे कोणते आहेत, हेक्साडेसिमल आणि हे आहे डेसिमल. लक्षात ठेवा 9 च्या नंतर ए येते, बी सी डी ई एफ. ओके, तर आता आपण याचा काय करणार आहोत, कन्वर्शन बघणार आहोत. याला थोडं साईडला करू, बरं इथंच ठेवते. लिहा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Convert 286 decimal to हेक्साडेसिमल. 286 डेसिमल नंबरचा कशात कन्वर्ट करायचा आहे, हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता कसं करसाल, तर सर्वात पहिले इथे लिहिसाल तुम्ही 286. आता लक्ष द्या, बायनरी डेसिमलचा बायनरी मध्ये कन्वर्ट करत होतो तर डिवाइडिंग बाय 2, डेसिमलचा ऑक्टल मध्ये कन्वर्ट करत होतो तर डिवाइडिंग बाय 8. आता डेसिमलचा हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर डिवाइडिंग बाय 16. रूल तोच आहे, डिवाइडिंग बाय 16. आता 286 ला 16 ने डिवाइड करा, 17 पॉइंट समथिंग. इथे घेतले 17, इथे घेतले 17. डबल याचा आणि याचा मल्टिप्लाय करा, 16 इंटू 17, 16 इंटू 17 272. 286 मधून 272 मायनस केले, किती राहिले, 6तून 2 गेले, 4 राहिले, 8तून 7 गेला, 1 14. इथं आलं 14. त्यानंतर डबल या 17ला 16 ने डिवाइड करा, इथे येते 1 पॉइंट समथिंग येते ना, 17 डिवाइडेड बाय 16 1.17. आता याचा मल्टिप्लाय केला, 16 इंटू 1 16, आता 16 इंटू 1 16, 17 मधून 16 गेले, 17 मधून 16 गेले 1, आणि हा 1 जसाच्या तसा. नाही समजलं, एक वेळ डबल लक्ष द्या. 286 ला 16 ने डिवाइड केलं, काय केलं, 286 ला 16 ने डिवाइड केलं, किती आलं इथं 17. इथे किती आलं 17 उत्तर आलं, आणि इथे किती आलं होतं 272. कारण मग तुम्ही काय केलं, इथं 17 आणि 16 मल्टिप्लाय केलं 272, तर इथे आन्सर येईल 14. तर हा 14 इथे गेला. 286 ला 16 ने डिवाइड केलं, 17 पॉइंट समथिंग, इथे घेतला 17, याचा याचा मल्टिप्लाय केला 272. 286 मधून 272 गेला 14. डबल 17 ला 16 ने डिवाइड केलं, 1 पॉइंट समथिंग, इथे घेतला 1, मग याचा मल्टिप्लाय 1 आणि इंटू 16 16, 17 मधून 16 गेले 1, हा 1 जसाच्या तसा. ओके, याला म्हणतात एलएचडी, एमएचडी, एलएचडी, एमएचडी टू एलएचडी आपल्याला हे करायचं झालं. काही ना आपला नंबर इन 1 1
पण 14 आपण लिहत नाही. 14 लिहितो काय? नाही. मग आता 14 म्हणजे कोणता? आता लक्ष द्या, 14 म्हणजे कोणता? हा 9, 10, 11, 13, 14. 14 म्हणजे कोणता येऊ राहिला? डी येऊ राहिला. काय येऊ राहिला? डी. लक्षात ठेवा. दिस इज द हेक्साडेसिमल. हा 9, 9 नंतर हा 10 ले आपण ए म्हटलाय, 11 ले बी, 12 ले सी, 13 ले डी, 14 ले ई. आपला 14 आहे ना, 1, 11, 10, 11, 12, 13, 14. ई, सॉरी ई. कोणता नंबर येणार आहे? ई. 10, 11, 12, 13, 14, 15. 15 पर्यंत सेम. आणि हा एक 0 म्हणजे असे टोटल 16 नंबर आहेत. ओके. तर 11 ई किती आलं? 11 ई. समजलं तुम्हाला प्रॉब्लेम? 14 नंबर म्हणजे कोणता येते? ई वर येते. कशावर येते? ई वर. तर हा झाला आपला डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्शन. डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्शन. 9 नंतर येते 10, 11, 12, 13, 14. 14 नंबरवर ई. आता घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2. Convert 675 डेसिमल नंबर, याचा आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये करायचा आहे. हे एफ कन्वर्ट 256 डेसिमल नंबर आहे, याला हेक्साडेसिमल मध्ये करायचं. कन्वर्ट पहिले हे दोन घेऊन नंतर पाहू मग चौथा. ओके. हा पाहून घ्या कसा आहे. इथे किती आहे? 675. कशात करायचा कन्वर्ट? डेसिमलचा हेक्साडेसिमल डिवाइडिंग बाय 16. कॅल्क्युलेटर काढा. 675 डिवाइडेड बाय 16, 42 पॉइंट समथिंग. इथं आलं 42. याचा याचा मल्टिप्लाय करा. 42 इंटू 16, 42 इंटू 16, 672. 675 मधून 672 मायनस केले, किती राहिले? 3. इथं लिहिले 3. डबल या 42 ला 16 ने डिवाइड करा. 42 डिवाइडेड बाय 16, 2 आलं इथं. त्याने याचा याचा मल्टिप्लाय करा. 16 दुनी 32, याचा याचा मल्टिप्लाय 32, म्हणजे इथं आलं 10. आणि हा 2 जसाच्या तसा. एक वेळा पुन्हा बघा काय केलं. 675 ला 16 ने डिवाइड केलं, इथं आलं 42. मग 42 इंटू 16 केला तर 672 आलतं. मग 675 मधून 672 गेले, 3 राहिले. मग डबल 42 ला 16 ने डिवाइड केलं, 2 पॉइंट समथिंग, इथं आलं 2. मग डबल 2 इंटू 16 32. 42 मधून 32 गेले, 2 राहिले. किती राहिले? 10 राहिले. इथं 10. आणि हा 2 जसाच्या तसा. हे आहे आपलं MSD, हे आहे LSD. काय येणार आता आपला नंबर? आपला नंबर येणार आहे 2. 10 म्हणजे काय होते? A. 10 म्हणजे A होते. 2A3. दिस इज द हेक्साडेसिमल नंबर. कोणता येणार आहे? 2A3. 10 म्हणजे A.
2A3. आता घेऊ नेक्स्ट. हा पाहून घ्या. कन्वर्ट 256 डेसिमल नंबर आहे. याचा आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथं काय करता तुम्ही? 256 नंबर घेसाल, 16 ने डिवाइड करू. का 16 ने डिवाइड? कारण हेक्साडेसिमल मध्ये 256 डिवाइडेड बाय 16 एक्झॅक्टली भाग गेला. इथं 16 आलं आणि बाकी आली 0. बाकी किती आली? 0. एक वेळा मला 256 आहे ना, चेक करू दे. 255 आहे, सॉरी. बरं लिहिला आता आपण 256, तर 256 घेऊ. ओके. तर बाकी किती आली? 16. आता इथे बघा, इथे 16 न डिवाइड करा. आता 16 डिवाइडेड 16 इथं 1 एक्झॅक्टली भाग गेला. आता हा 1 जसाच्या तसा. हाय MSD LSD कन्वर्शन काय आलं? 100. दिस इज द हेक्साडेसिमल नंबर. आणि एक चौथं ट्राय करा तुम्ही. कन्वर्ट 255 डेसिमल नंबरचं हेक्साडेसिमल. आता एक वेळा हे एक समजून घ्या काय आहे तो. 256 ला 16 ने डिवाइड केलं, एक्झॅक्टली भाग गेला 16. इथं एक्झॅक्टली भाग गेला, इथं 0 आला. मग 16 ला डबल 16 ने डिवाइड केलं, एक्झॅक्टली भाग गेला, इथं 0, इथं 1 आलं. हा 1 जसाच्या तसा 100 याचा आन्सर. आता हे आन्सर तुम्ही ट्राय करा, सांगा काय येते आन्सर. आन्सर काढून दाखवा. सोपी आहे एकदम टॉपिक, जास्त काही कठीण नाही आहे. याचा आन्सर आहे FF. व्हेरी गुड पूजा, आन्सर इज राईट. आता घेऊ बरं नेक्स्ट प्रॉब्लेम. याचं जे आन्सर येते FF येते. पहा आता कसं केलं. 255 इथं 16 ने डिवाइड केलं, तर इथं किती येणार? 15 येणार. टू 55 डिवायडेड बाय 16 15 आलं. 15 आणि 16चा मल्टिप्लाय करा. 15 इंटू 16 240. 255 मधून 240 गेले 15. आणि डबल हा 15 भाग जात नाही जसाच्या तसा. आता 15 म्हणजे कोणता नंबर आहे? MSD to LSD.
एफ एफ, कोणता नंबर आहे? एफ एफ. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5. कन्वर्ट 5386.345 हा डेसिमल आहे, याचं हेक्साडेसिमल मध्ये करायचं. 5386.345. त्यानंतर 6वं घेऊ, कन्वर्ट 2753.8928. हे डेसिमल आहे, हेक्साडेसिमल. तर आता बघा हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. पॉइंटच्या आधीचा नंबर घेऊन घ्या 5386, याला 16 ने डिवाइड करा, कारण हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. 5386 डिवाइडेड बाय 16, इथं आलं 336. पॉइंट मध्ये काही लिहायचं नाही, 366 ने याचा मल्टिप्लाय करा. 336 मल्टिप्लाय 16, इथं आलं 5376. आता 5386 मधून 5376 गेली, किती राहिले? 10. इथे घेतला 10. डबल इथं 16 ने डिवाइड करू. 336 डिवाइडेड बाय 16, इथं आलं 21. एक्झॅक्टली भाग गेला म्हणजे इथं 0. 336 डिवाइडेड बाय 16 एक्झॅक्टली भाग गेला, तिथं 0 लिहायचा. मग डबल इथं 16 डिवाइड, 21 डिवाइडेड बाय 16, 1 पॉइंट समथिंग. मग मल्टिप्लाय 1 इंटू 20 16, 16. 21 मधून 16 गेले 5. हा 1 जसाच्या तसा. एक वेळा डबल काय केलं आपण? 5386 ला 16 ने डिवाइड केलं, इथं आलं 336 आणि याचा मल्टिप्लाय केला, तो आलता 5376. मग याच्यातून हे मायनस केले तर 10 राहिले. मग 336 डिवाइडेड बाय 16 केलं, त्या आन्सर किती आलं? 21 आलं. किती आलं? 21. इथे एक्झॅक्टली भाग गेला 0. मग 16 डिवाइडेड बाय 21 केलं, त्या आन्सर आला 1. मग याचा मल्टिप्लाय 1 इंटू 16, 16. 21 मधून 16 गेले 5. हा 1 जसाच्या तसा. इथं असते MSD, इथं आहे LSD. MSD पासून LSD पर्यंत. आता पॉइंट मध्ये आहे, त्याच्यासाठी पॉइंट मध्ये बघा 0.345 इंटू 16 करा. 0.345 इंटू 16, 5.52. म्हणजे पॉइंटच्या आधीचा नंबर 5, पॉइंटच्या नंतर 0.52 इंटू 16, 0.52 इंटू 16, 8.32. पॉइंटच्या आधी 8, पॉइंटच्या नंतर 0.32. डबल इंटू 16, 0.32 इंटू 16, 5.12. पॉइंटच्या आधी 5. हा रिपीट झाला ना, बस स्टॉप करून टाकायचं. काय करायचं? स्टॉप. इथं आहे MSD, LSD. नंबर काय तयार झाला बघा, 1 5 0 10 म्हणजे A होते, 0.585. दिस इज द हेक्साडेसिमल नंबर. एक वेळ डबल लक्ष द्या. काय केलं? 5386 घेतला, इथं 16 ले डिवाइड केलं, आन्सर आलं 336. याचा आणि याचा मल्टिप्लाय केला, याचा आणि याचा. मग 35376 आलं, याच्यातून ते मायनस केलं 10.
मग 336 ला 16 ने डिवाइड केलं तर 21 एक्झॅक्टली आन्सर, इथं आलं 0. मग डबल 21 ला 16 ने डिवाइड केलं तर इथं आलं 1. मग मल्टिप्लाय 1 × 16 16, 21 मधून 16 गेले 5, हा 1 जसाच्या तसा. मग 1 5 0 10. मग आता इथं पॉईंटच्या आधी काय होता 0.345, याला 16 ने मल्टिप्लाय केलं किती आलं 5.52. पॉईंटच्या आधीचा नंबर 5, पॉईंटच्या नंतर 52 0.52 इंटू 16 मग किती आलं 8.32. पॉईंटच्या आधी 8, पॉईंटच्या नंतर 0.32 0.32 इंटू 16 5.12. पॉईंटच्या आधी 5 आणि नंतर मग हा 5 झाला, रिपीट झालं. नंबर झाला आपला 15010 म्हणजे ए होते आणि 0.585. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही करा नोट डाऊन. तसंच बघा प्रॉब्लेम नंबर 6. हे लिहून घ्या. त्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघू. ओके, प्रॉब्लेम नंबर 6चा आन्सर AC1.E46 येते. आता बघा हे कसं सोडवायचं. पहिले 2753 इथं 16 ने डिवाइड केलं. 2753 डिवायडेड बाय 16 इथं आलं 172. याचा ना याचा मल्टिप्लाय 172 इंटू 16 2752 आणि इथं 2753 म्हणजे इथं आलं 1. डबल 172 ला 16 ने डिवाइड 172 ला 16 ने डिवाइड 10 पॉइंट समथिंग इथं आलं 10. याचा आणि याचा मल्टिप्लाय 160 आणि 172 मधून 160 गेले, याचा आणि याचा मल्टिप्लाय केला 172 मधून 160 गेले किती राहिले 12, इथं आले 12. ओके, आणि हा 10 जसाच्या तसा. हे आहे LHD MHD. आता पॉइंट मधलं 0.8928 इंटू 16 0.8928 इंटू 16 14.2848. पॉईंटच्या आधीचा नाव डिजिट 14 आणि पॉईंटच्या नंतर 0.2848. डबल याला मल्टिप्लाय या पॉईंटच्या नंतरच्या 0.2848 इंटू 16 4.5568. पॉईंटच्या आधी 4 आणि नंतर 0.5568 इंटू 16 0.5568 इंटू 16 8.9088. पॉईंटच्या आधीचा 8, पॉईंटच्या आधीचा 8. ओके झालं. .5568 ना, एक वेळा चेक करू द्या मला. 0.2848 इंटू 16 4.5568. तो 5568 इंटू 16 8.9088. ते 8 घेतला आपण, 3-4 डिजिट घ्यायचे.
आता हा झाला आपला MSD टू LSD. काय आन्सर येईल? सर्वात पहिले 10 म्हणजे होते A, 11 म्हणजे B, 12 म्हणजे C, AC1. लक्ष द्या, 10 म्हणजे A, 11 म्हणजे B, 12 म्हणजे C, 13 म्हणजे D, 14 म्हणजे E, 15 म्हणजे F. तर इथं काय 10 ले A, 12 ला C1, पॉइंट 14 म्हणजे E, 48 इज द हेक्साडेसिमल नंबर. इज द हेक्साडेसिमल नंबर. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. एक प्रॉब्लेम होमवर्क हे सांगता मला कसं येणार तर 2015.32 हा डेसिमल नंबर आहे, याचं हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करा. ओके, हे क्वेश्चन मार्क आहे. तर हे होमवर्क. तर हा टॉपिक संपला. डेसिमल टू हेक्साडेसिमल कसं कन्वर्शन करणं हे आता आपण आजच्या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग नेक्स्ट लेक्चरला येऊ. धन्यवाद.